संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीमधील पहिल्या टप्प्यातील कामं पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्याचं कामही आता होत आलंय, तर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याची कामंही वेगानं सुरू आहेत। नाट्यगृहाच्या चारही टप्प्यांचं काम 10 मार्चपर्यंत पूर्ण करून 15 मार्चला चाचणी आणि 25 मार्चपासून नाट्यगृह सुरू व्हावं असं महापालिकेचं नियोजन आहे। त्यामुळे संबंधित ठेकेदारांकडून सध्या केशवराव भोसले नाट्यगृहाची कामं अहोरात्र सुरू आहेत। गेल्या 20 महिन्यांपासून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे। एकूण 4 टप्प्यात हे काम केलं जाणार आहे। भिंती छत उभारणीसह पहिल्या टप्प्यातील अंतर्गत कामं 6 जानेवारी रोजी पूर्ण झाली आहेत। दुसऱ्या टप्प्यात नाट्यगृहातील ग्रीन रूमचं काम पूर्ण झालंय, तसंच कला दालन आणि बाल्कनीच्या जिन्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। केशवराव भोसले नाट्यगृहाचा रंगमंच, कुस्ती मैदानाचं स्टेज, दोन्ही बाजूच्या भिंती आणि छत ही कामं पूर्ण झाली आहेत, तर अन्य कामं येत्या 15 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये नाट्यगृहातील अंतर्गत सजावट, बाल्कनी आणि फर्निचरची कामं केली जातील। त्यासाठी इलेक्ट्रिक वायरिंगचं कामही करण्यात आलंय। सिलिंग खाली असलेला कॅटवॉक, स्टेज मंडपी, बाल्कनीचे टप्पे, बैठक व्यवस्था याबाबतची प्राथमिक कामं सुरू आहेत। तर चौथ्या टप्प्यातील अकॉस्टिक पॅनल, कार्पेट आणि खुर्च्यांच्या डिझाईनला मंजुरी घेण्यात आली आहे। सध्या टप्पा 3 आणि 4ची कामं एकाच वेळी गतीनं सुरू असून ही कामं 10 मार्चपर्यंत पूर्ण करावीत। 15 मार्चला चाचणी घेऊन 25 मार्चपर्यंत नाट्यगृहाचं लोकार्पण होईल, या दृष्टीनं काम करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी गेल्या महिन्यातच दिल्या होत्या। त्यामुळे तिन्ही ठेकेदारांकडून सध्या अहोरात्र काम सुरू ठेवून कामाची गती कायम ठेवली तर 25 मार्चपर्यंत नाट्यगृहाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे।